आज आपण बनवणार आहोत असे कांदेपोहे जे दिसायला सुंदर आणि खायलाही एकदम चविष्ट लागतात. आणि परफेक्ट टेक्स्चर मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरुवात करूया. हे बघा, कांदेपोहे करण्यासाठी मी जाड पोहे घेतले, एक आणि अजून एक 2 बाउल घेतले तसे. आता स्वच्छ पाणी धुते. हे बघा, पाणी घातलं तर चांगलं वॉश करायचं, एकदाच ते करायचं. हे असं काढून घ्यायचं पाणी सगळं. पोहे चांगले धुवून झाले. इथे कढई तापायला ठेवली. आता मी तेल घालते. आता मी घालते 1 छोटी वाटी शेंगदाणे. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. शेंगदाणे बघा चांगले भाजले. आता मी काढते. सगळं असं तेल काढून घ्यायचं. एका बाउलमध्ये काढून घेते मी. त्याच कढईमध्ये मी घालते 1 चमचा राई, 1 चमचा जिरं. राई जिरं चांगलं तडतडले. आता घालायचं बारीक चिरलेला कांदा. चांगलं मिक्स करायचं. कांदा भाजून आता कढीपत्ता घालायचं. आता मिरची घालायची, हिरवी मिरची. आता घालते हळद. आता पोहे घालायचे. पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचं. आता साखर घालायचं. चांगलं मिक्स करायचं. शेंगदाणे घालायचे आता भाजलेले. आता लिंबू पिळून घालायचं. आता यात घालायचं थोडं खोबरं आणि आता कोथिंबीर. बघा, झाले आपले कांदेपोहे रेडी. चला मी सर्व करते. हे बघा, कांदेपोहे मस्त तयार झालेत, मस्त खुशखुशीत झालेत. आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनी शेअर करा रेसिपी. आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.